नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली नानपेठाई, जी लहान मुलांनाही खूप आवडेल आणि त्यांना खाता येईल अशी आहे. मैद्याच्या बिस्किटाला एक चांगला पर्याय हा असू शकतो. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये तूप घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तूप, साजूक तूप आहे हे. त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. अर्धी वाटी पिठी साखर इथे घेतलेली आहे. ती पिठी साखर तुपामध्ये मिक्स करायची आहे आणि आपल्याला विस्करने हे मिश्रण बीट करून घ्यायचं आहे, विस्क करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते फ्लफी होत नाही तोपर्यंत त्याला बीट करून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं लागतात हे मिश्रण फ्लफी होण्यासाठी, पूर्णपणे बीट होण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता किती पांढरट फ्लफी झालेलं आहे हे मिश्रण. आता मी ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसला 5 मिनटं प्रीहीट करून घेत आहे. आता आपल्याला तूप आणि पिठी साखरेच्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर बेसन, त्यानंतर बारीक रवा, 2 ते 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे मी. तुम्ही जाड रवा घेतलात तरी चालेल. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये मिक्स करायची आहे. हे मिश्रण, हे पिठं सगळी तुम्ही चाळून घेतली तरी चालतील. मी इथे न चाळताच घेतलेली आहेत. आणि यामध्ये 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घालायचे आहेत. आता विस्करने पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातानेच हे पीठ मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी किंवा दूध काहीही घालायचं नाही आपल्याला. तुपाच्या ओलाव्यातच हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, हे पीठ मळून झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेत मी, बिस्किटच्या आकाराचे. थोडेसे चपटे करून घेतलेत. या पद्धतीनं तुम्ही ह्याला कोणताही आकार देऊ शकता. तुम्ही चौकोनी आकार देऊ शकता किंवा तुम्ही कुकी कटरने सुद्धा याला वेगवेगळे शेप देऊ शकता. मी इथे गोलाकार आकार दिलेले आहेत त्याला. इथे सर्व बिस्किट्समध्ये नानकटे तयार झालेले आहेत. आता याला मी थोडे बदामाच्या कापाने डेकोरेट करत आहे. हे आपले नानकटाई सर्व तयार झालेले आहेत. आता याला मी ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहे. तर ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसला साधारण एक 20 ते 25 मिनटं हे कुकीज आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपले कुकीज छान खरपूस रंगावर बेक झालेत. इथे मी एक मोडून दाखवते तुम्हाला. वा, काय क्रंच आहे बघा. आतमध्ये टेक्स्चर तुम्ही बघू शकता. खूप छान बिस्किट्स तयार होतात. मुलांना खायला देण्यासाठी, बाहेरचे बिस्किट्स अवॉइड करण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल. ओके, बाय.